नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतो आहे। एक बोधकथा तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। एका जंगलामध्ये एक कावळा होता। उडत उडत तो शहरावर गेला। शहरावर एक चक्कर मारलं। एका ठिकाणी रंगरंगोटी चालली होती। त्यानं येऊन बकेटावर बसलं आणि बकेटामध्ये पडलं। ते पूर्ण पांढरं बकेटामध्ये होता आणि पांढरा शुभ्र कावळा झाला। तो उडत आकाशात गेला आणि त्याला एवढा आनंद झाला की मी काळाचा पांढरा झालो, आता चांगलं झालो म्हणलं। आणि बगळ्याचा थवा असा चालला होता। त्यानं बगळ्यामध्ये मिसळून बगळ्यासारखं फिरू लागलं। सगळे बगळे म्हणू लागले, अरे तू तर कावळ्यासारखा काव काव करतोस आणि तू तर आमच्यामध्ये का मिसळलास, तू कावळा आहेस म्हणले। त्या कावळ्यानं सांगलं, तसं नाही म्हणले, माझं रूप वगैरे कावळ्याचं जरी असलं तर माझं पंख पांढरे शुभ्र आहेत, पण मी बगळा आहे म्हणले। असा कसा बगळा? नाही म्हणले, मी संकरित बगळा आहे, बाहेरल्या देशाने इथं आलो, मला तुमच्यात मिसळून घ्या। काय हरकत नाही, मिसळले मस्तपैकी बगळ्यासारखा फिरू लागला। त्याला चांगला बगळा झाल्यासारखा वाटला। आकाशात भरारी मारत होता। आकाशात काळे कुट्ट ढग आले आणि पाऊस चालू झाला। धो धो पाऊस पडू लागला। पाऊस पडल्यानंतर त्याचा सगळा कलर निघून गेला, कावळा दिसू लागला। सगळे बगळ्यांनी त्याला चोंच मारले आणि बगळा रडत पुन्हा वापस आला। बोलण्याचा तात्पर्य म्हणजे कोणाचीही नक्कल करू नये। बगळ्याची नक्कल कावळ्याला महागात पडली। धन्यवाद।